नमस्कार. श्री गुरु चरित्र हा ग्रंथ म्हणजे बोधकथांचा एक अथांग सागर आहे, नाही का? यातल्या प्रत्येक कथेतून काहीतरी शिकायला मिळतं. आज आपण अशाच एका प्रभावी कथेबद्दल बोलणार आहोत, जी आहे 7व्या अध्यायात. ही आहे राजा मित्रसहाची गोष्ट. एक अशी गोष्ट जी आपल्याला शाप, कर्म आणि कृपा म्हणजे नेमकं काय हे अगदी सोप्या शब्दात समजावून सांगते. तर ज्यांना पूर्ण माहिती नाही त्यांच्यासाठी श्री गुरुचरित्र म्हणजे काय? हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय आणि त्यांचे अवतार यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणीचा एक तपशीलवार लेखाजोखा आहे. खरं तर याला आध्यात्मिक ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा एक खूप मोठा स्रोत मानलं जातं. आणि या ग्रंथाचं महात्म्य इतकं आहे की त्यात म्हटलंय, ऐकता होय मनोहर सकळा भिष्ट साधती. म्हणजे काय? तर या कथा ऐकणं हे फक्त मनाला आनंद देणारं नाही, तर ते ऐकणाऱ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतं, अशी श्रद्धा आहे. आणि आज आपण अशाच एका शक्तिशाली कथेच्या खोलात जाणार आहोत. ही गोष्ट आहे एका पराक्रमी राजाची, ज्याचं नशीब फिरतं, तो रसातळाला जातो आणि मग त्याचा एका विलक्षण मार्गाने उद्धार होतो. तर गोष्ट सुरू होते ती प्राचीन सूर्यवंशातील एका पराक्रमी राजापासून. नाव त्याचं मित्रसह. सगळं काही ठीक चाललेलं असतं, पण एके दिवशी तो शिकारीला जातो आणि तिथे असं काहीतरी घडतं जे त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकतं. आणि बघा, घटना कशा एकामागोमाग एक घडतात. सगळ्यात आधी शिकारीवर असताना राजाकडून एका राक्षसाचा वध होतो. मग त्या राक्षसाचा भाऊ बदला घेण्यासाठी चक्क माणसाचं रूप घेतो आणि राजाच्या स्वयंपाकघरात आचारी म्हणून कामाला लागतो. आणि तो योग्य वेळेची वाट बघतो. जेव्हा राजा पितृश्राद्धाचं आयोजन करतो तेव्हा हा कपटी आचारी थेट वसिष्ठ ऋषींच्या जेवणात नरमांस मिसळतो. विचार करा, केवढं मोठं कपट. आणि याच एका घटनेमुळे राजावर एक विनाशकारी संकट कोसळतं. आता अनेकांना प्रश्न पडेल की हा ब्रह्मराक्षस म्हणजे काय? तर आपल्या पुराणामध्ये ब्रह्मराक्षस म्हणजे असा एक भयानक, आसुरी आत्मा जो मूळचा एका विद्वान माणसाचा असतो, पण ज्याने आपल्या ज्ञानाचा गैरवापर केलेला असतो. आणि वसिष्ठ ऋषींनी रागाच्या भरात राजाला नेमका हाच भयंकर शाप दिला. आता राजाही काही कमी नव्हता. तो इतका संतापला की त्याने वसिष्ठ ऋषींना उलट शाप द्यायची तयारी केली. पण त्याचवेळी त्याची पत्नी राणी मध्यांती, ती खूप सुज्ञ होती. तिने त्याला अडवलं, पण तोवर उशीर झाला होता. राजाचा राग इतका अनावर होता की त्याने हातात घेतलेलं ते शापित पाणी थेट स्वतःच्याच पायांवर ओतलं. आणि त्याचे परिणाम, त्याचे पाय कायमचे काळे पडले. आणि तेव्हापासूनच त्याला एक नवीन नाव मिळालं, कल्मषपाद. नावाचा अर्थ सरळ आहे. कल्मष म्हणजे डाग आणि पाद म्हणजे पाय, म्हणजे ज्याचे पाय डागाळलेले आहेत असा तो. पण राजाचं दुर्दैव इथेच थांबलं नाही. त्याची दुःख वाढतच गेली. ब्रह्मराक्षस बनून जंगलात भटकत असताना त्याच्या हातून आणखी एक मोठं पाप घडलं. त्याने एका ब्राह्मणाला खाल्लं. आणि मग काय? त्या ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला आणखी एक जवळजवळ मृत्यूसमान शाप दिला. म्हणजे एका शापातून दुसरा शाप. त्याच्या पापांचा आणि दुःखाचा डोंगर वाढतच चालला होता. असं वाटत होतं की आता यातून सुटका होणं शक्यच नाहीये. तर मग इतक्या भयंकर शापांच्या चक्रात अडकलेल्या या राजाची सुटका झाली तरी कशी? मार्ग निघाला कसा? आणि म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होतेच. राजाच्या आयुष्यात ती पहाट घेऊन आले ज्ञानी गौतम ऋषी. त्यांची भेट होते आणि तेच राजाला मुक्तीचा मार्ग दाखवतात. पण गौतम ऋषी त्याला थेट उपदेश नाही करत. ते त्याला एक गोष्ट सांगतात. कशाबद्दल? तर गोकर्ण नावाच्या एका पवित्र ठिकाणाच्या अफाट शक्तीबद्दल. ही एक अशी गोष्ट आहे जी कर्माच्याही पलीकडे असलेल्या दैवी कृपेचं महत्त्व पटवून देते. ही गोष्ट आहे सौदामिनी नावाच्या एका स्त्रीची. ऋषी सांगतात की पूर्वजन्मी ती एक ब्राह्मण स्त्री होती, पण खूप पापी होती. आणि आपल्या कर्माचं फळ म्हणून तिला पुढच्या जन्मात एका चांडाळ कुळात जन्म घ्यावा लागला. इतकंच नाही, तर ती अंध आणि कुष्ठरोगी होती. म्हणजे तिचं जीवन अत्यंत खडतर होतं. एक दिवस ती अशीच भटकत भटकत गोकर्ण क्षेत्र येऊन पोहोचते. आणि तो दिवस असतो महाशिवरात्रीचा. तिला काहीच माहीत नसतं. तिला प्रचंड भूक लागलेली असते, भीती वाटत असते. त्यामुळे आपोआपच तिचा उपवास आणि रात्रभर जागरण घडतं. आणि गंमत म्हणजे थंडी वाजू नये म्हणून ती जवळच्या बेलाच्या झाडाची पानं तोडून एका दगडावर टाकत राहते. जो दगड दुसरं तिसरं काही नसून एक शिवलिंग असतं. म्हणजे तिच्याकडून नकळतपणे शिवपूजा घडते. आणि ह्या नकळत घडलेल्या पुण्याचं फळ इतकं मोठं मिळालं की तिच्या 100 जन्मांची पापं धुतली गेली. विचार करा, फक्त एका रात्रीत. इतकंच नाही, तर तिला थेट कैलासात घेऊन जाण्यासाठी स्वर्गातून शिवदूत एक दिव्य विमान घेऊन आले. आता ही गोष्ट ऐकल्यावर राजा मित्रसहाच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला.
त्याला कळून चुकलं की अजूनही मार्ग आहे. त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही आणि लगेच गोकर्णाच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. आणि मग तो क्षण येतो. राजा गोकर्ण क्षेत्री पोहोचतो आणि एक चमत्कारच घडतो. त्याला कोणतंही मोठं तप किंवा यज्ञ करावा लागत नाही. फक्त त्या पवित्र भूमीच्या दर्शनानेच त्याचे सगळे शाप, सगळी पापं नष्ट होतात. तो पूर्णपणे शुद्ध होतो आणि त्याला त्याचं मूळ राजरूप परत मिळतं. तर ही कथा तर अद्भुत आहेच, पण यातून आपल्याला शिकायला काय मिळतं? विशेषतः कर्म आणि कृपा या 2 गोष्टींबद्दल. ही कथा आहे ना, आपल्यासमोर 2 महत्त्वाचे मुद्दे ठेवते. एकीकडे आहे कर्म, म्हणजे ॲक्शन हॅज कॉन्सिक्वेन्सेस. राजाच्या कृतींमुळे त्याला भयंकर दुःख भोगावं लागलं. पण दुसरीकडे आहे कृपा, म्हणजे डिवाइन ग्रेस. गोकर्ण क्षेत्राच्या सामर्थ्याने त्याला त्याच्या कर्माच्या फळांच्याही पलीकडे जाऊन मुक्ती दिली. थोडक्यात ह्या कथेचा बोध अगदी स्पष्ट आहे. कर्माचे नियम हे अटळ असतात, हे खरं आहे. पण त्याचवेळी श्रद्धा, भक्ती आणि पवित्र स्थानांचं सामर्थ्य म्हणजे दैवी कृपा ही त्या नियमांच्याही पलीकडे जाऊन आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवू शकते. आणि हाच तर श्री गुरुचरित्राचा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. कर्माचे नियम आणि कृपेची शक्ती या दोन्हींमधला हा जो एक नाजूक समतोल आहे, तोच या कथेचा खरा गाभा आहे का? आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा. यावर विचार करायला हरकत नाही.